जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. भूजिनसी. समास 7वा. जनस्वभाव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव. आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. हे जन जे आहेत आतमध्ये पण आणि बाहेर पण, यांचा उपजत निसर्गत हा स्वभावच त्यांचा स्वभावतच ते तसे आहेत. कसे लालची, लोभी. तसं लहान मूल जन्माला आल्यानंतर आल्या आल्याच ते होकांड पसरतं आणि दुधाची कामना धरतं, लोभ धरतं. लोभ पहिलाच घुसतो ना. ते निसर्गतच आहेत ते जन तसे. तर त्यांना ती त्यांची सगळी गोष्टी असतील. ते देव हा शब्द आहे ना तुझा, मग देव मला काहीतरी. तीच वासनेने ती देवाची संकल्पना मान्य करतात. संत पण देवाला आपल्याला वाटतं बाबा या लोकांनी देवाचं सुरुवातीलाच नाव घेतलंय तर संतांसारखं ते, आणि या लोकांचं सगळं आपल्याला समान वाटतं. पण संतांची भूमिका वेगळी. ते पण सुरुवात मंगलाचरणाने करून देवांचं स्तवन करतात, पण ती कृतज्ञता असते, ते स्तवन असतं. आणि इथे मला काहीतरी दे, ही वासना असते. ही भक्ती कामनिक अशी या लोकांनी सुरू केलेली असते. तुझं अस्तित्व मी मान्य करतो देव, पण मला काय देशील. आणि भक्ती तरी कसली. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती. तुझं नावच देव आहे ना, तू देणार आहेस, त्यामुळे आमचं सगळं तू उत्तम कर. आम्ही काही नाही करणार. पण त्यांना साधा निवाडा समजत नाही, की जसा या लोकात पण आपल्याला एक महिनाभर जर काम नाही केलं तर मालकाकडे पगार मागता येणार नाही. देवाचं असंच आहे. कष्टविण फळ नाही, कष्टविण राज्य नाही, केल्याविण होत नाही साध्य ह्याने. कष्ट नाही केलं तर फळ, राज्य, पद काहीच नाही, काहीच प्राप्त होणार नाही. मग तो देव कसला म्हणा, मग असं म्हणतात. तो देणारा ना. हो, पण जो जो करील त्याचे सामर्थ्य आहे चळवळीचे. चळवळ तुला केली पाहिजे, काहीतरी तुला केलं पाहिजे. अधिष्ठान भगवंताचं आहेच, त्याला बसलायच तो भगवंत. पण जो चळवळ करेल त्याला. आळसे काम नासते, हे तो प्रत्ययाचे येते. कष्टाकडे चुकाविते हीन जन. हे लोकांना माहिती आहे आळसामुळे नाश पावणार आहे, सगळं माहिती आहे. पण तरी पण ते कष्टाला टाळतातच. आणि मग ते अधोगतीला जातात. आणि हे ते हीन लोक, ते म्हणतात की आम्हाला नाही, तू देव आहे, तू आम्हाला दे बाबा, तू बघशील आमचं काहीतरी. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. आधी कष्ट भोगायला लागेल थोडंफार, मग पुढे फळ प्राप्ती आहे. आणि आधीच जर आळस करून लोळले तर पुढे दुःख ठेवलंय. आणि हा जो न्याय आहे तो यहलोक अथवा परलोक दोहीकडे सारिखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. दोन्हीकडे हा समान विवेक, समान न्याय आहे. कुठला तर दीर्घ सूचना, त्याचं महत्व, कौतुक कळलं पाहिजे. दीर्घ सूचना म्हणजे फक्त आता पुरतं नाही बघायचं, आता मला मजा आली करून टाकलं, आता मिळालं खाऊन घेतलं, हे तामसी वृत्ती आहे. कुठली मिळविती ती तुके भक्षिती, ते कठीण काळी मरून जाते. दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले. मिळालं ना तर संपून टाका. आज एवढं मिळालं, संध्याकाळपर्यंत उडवलंय. परमार्थात आणि प्रपंचात दोन्हीकडे. जे पुण्यकाळ मिळवला संपून पुण्य भोगून टाकलं. पण जे दीर्घ सूचनेने असेल, पुढे ते टिकलं पाहिजे. जेव्हा कठीण परिस्थिती येईल, पुढे आपदा येईल, त्यावेळी माझं काय साठवलेलं असेल पैसे, अन्न, तर ते कामाला येईल ना. तसंच परमार्थाचं पण आहे. पुण्यकाळ जमा पाहिजे. यहलोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ. संचिते विण व्यर्थ, जीत मेले. या लोकात
जो काय धन अन्न साठवतोय आणि परलोकात परमार्थ पुण्यकाळ, हा जर साठा दोन्हीकडे जर नसेल तर सगळं व्यर्थ आहे. मग ते तुम्ही जिथं असू देत नाही तर मेलेले, जिथं लोकांसाठी ते इथे मरते, इथे पण व्यर्थ आणि मेल्यानंतर परलोकात पण ते व्यर्थ, हा एक अर्थ. आणि दुसरा म्हणजे जे जित आहे ते व्यर्थ होऊन मरणार. आणि मरणार म्हणजे काय, एकदा मरणार नाही, एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्याला. पुढे किती जन्म आहेत, 83,99,999 आहेत, किती आहेत भोगायला लागतात माहित नाही. तर एकदा या नरदेहात आत्ता तो परमार्थ न केल्यामुळे, ती दीर्घ सूचना न कळल्यामुळे, दीर्घ सूचना, आता तर एकदा आत्महत्या करणाऱ्याला आपण महापातकी म्हणतो, पण असा जरी मेला नुसता आत्महत्या न करता, त्याला वाटलं मी नॅचरल डेथ आली, पण आत्महत्या करणाऱ्या माणसापेक्षा महापातकी तो का, कारण आत्महत्या करणारा माणूस एकदाच मरतो ना आपल्या आपल्या न्यायानुसार. पण हा नॅचरल जरी गेला तरी परमार्थ न केल्यामुळे पुढल्या अनेक लक्ष योनी, एवढे जन्म, आणि जन्म म्हणजे मृत्यू पण आले, मग तेवढ्या वेळा त्यांनी त्या अंतरात्म्याला त्या अनुभवात टाकला ना मरणाच्या, म्हणजे त्या नवीन देहाला परत एकदा मारला. हा खरा आत्महत्यारा, लाखो वेळा देहाला मारणारा. प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. प्रत्येक जन्मात मारतोय, गणित किती करणार हो, किती लाख जन्म घ्यायला लागतील. त्यामुळे जन्म मृत्यू चुकणार नाही, जन्म तेवढे घ्यायला लागणार, आणि जन्म आला की मृत्यू आलाच, ते जन्म मरणाचा फेरा सुरू. पण ह्याच्यात एक संधी आहे. देव सकळ काही करतो ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. हा नरदेह आत्ता मिळाला ना, तर आत्ता सगळं काही करणारा जो देव आहे त्याच्या भेटीचा ह्या क्षणी, या नरदेहाच्या जन्मामध्ये देवा भक्त अखंड भेटी, तो लाभ आत्ता मिळालाय. पण त्यासाठी विवेक पाहिजे. विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकजनी. तो विवेक मिळाला तर त्या देवाची भेट होईल, जसं आधीच्या समासात झालं. विवेक विचारे राजकारणी, नाहीतर नाही. पण तो विवेक असा तसा मिळत नाही, तो विवेक पाहता सापडे विवेकीजनी, संतांकडेच तो असतो. त्यामुळे सद्गुरू पहिले मिळतील, सत्संग मिळाला तर तो विवेक मिळेल, आणि तो विवेक मिळाला तर मग तो परमात्मा ठाई पडेल. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकासे एक म्हणून एक. आणि तो विवेक असेल तर मग पुढला उलगडा होईल, की आपण म्हणतो देव तर एक आहे, पण त्याने जे सगळं निर्माण केलं त्याला पण तो देवासारखा मानून सगळ्याला सार मानायला लागला, साराचा विवेक विसरला तिथे. तसं करून चालणार नाही. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या विण कित्येक जीव उगेच बोलती. आणि सगळ्यात देव आहे, याच्यात देव आहे, बोलण्याच्या गोष्टी बोलायला चांगल्या आहे, कणाकणात देव आहे वगैरे, पण कळलेलं प्रचिती आहे का तुला? उगाच बडबड करायचं म्हणून बोलू नको. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढा या कारणे, तृप्ती लागी उपाय करणे ऐसे झाले. उगेच बोलून उपयोग नाहीये. खरोखर जर तुला शहाणपण वाढायचं असेल, ती देवाची तृप्ती जर खरोखर तुला, तहान जर तुला लागली असेल, तर पाणी, बोलायचं पाणी घेऊन ती भागणार नाही. तुला उपाय करायला लागेल, उठायला लागेल, पाणी प्यायला लागेल, तसा देवासारखे तुला तो अनुभव घ्यायला लागेल. त्यासाठी तुला कष्ट करायला लागतील, विवरण घ्यावं लागेल, श्रवण नंतर मनन करायला लागेल, निधध्यास करायला लागेल, सतत त्या विवरणात विचारामध्ये राहायला लागेल. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतची राहिले करंटे जना. हे असे कष्ट ज्यांनी केले, जो उठला तहान लागल्यानंतर प्रयत्न सुरू केले त्याने ते देवासाठी, उपासना, भेट तेव्हाच ना जेव्हा उपासना सुरू होईल, त्या उपासनेत जो घुसला मग त्याला ते भाग्य. बाकीचे बडबड करत राहिले, बडबड करत राहिले म्हणजे मग ते इथून आता करंट सुरू झालं, परत करंट परीक्षा, त्या मापासारखं, की मी एवढा म्हणजे अनेक राष्ट्राचं म्हणजे मी श्रवण केलं, निरूपण केलं, एवढ्या गोष्टी ऐकल्या, गुरूंच्या सानिध्यात राहिलो, एवढी सेवा केली, हजारो ग्रंथ वाचले, इथून वाचले तिथून दिले, पण त्या मापासारखं ना, जे माप होतं
धान्याचं. आतमध्ये तुझ्या काय आलं, प्रयत्न काय केले, स्वतः विवरण किती घ्यायला सुरुवात केलीस, मला किती कळतंय, मला आतमध्ये समजतंय का, मी देवाशी संवाद सुरू केलाय का, ते नाही. फक्त बोलत राहिलं, मला सगळ्या गोष्टी कळल्या, सगळ्या शब्दातला सगळ्या शाब्दिक परमार्थ कळला, मी ते इकडनं ऐकली तिकडे सांगितलं, मोठेपणा घेतला. ते करंटेजन. आणि या करंटाचे करंट लक्षणं समजून जाती विचक्षण, भल्यांची उत्तम लक्षणं करंट असं कळेना. करंटांची सगळ्या लक्षणं हुशार धूर्त विचक्षण माणसांना कळतात, पण भल्यांचं जे उत्तम लक्षण आहे ते करंट्यांना कधीच कळू शकत नाही. का? कारण त्याची पैसावली कुबुद्धी तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी त्याची सुबुद्धी असे वाटे. कुबुद्धीचा एवढा पडदा बसलाय, एवढी धुंदी आली आहे, एवढं ते डोळ्यासमोर तार आली आहे की त्या धुंदीमध्ये त्याची शुद्ध हरपली आहे. आणि मग त्याला ती कुबुद्धीच सुबुद्धी वाटायला लागते. त्याला जे काय त्याला जे ज्ञान आहे शाब्दिक, जे त्याला काय कळलंय तेच त्याला भारी वाटायला लागतं. त्याच्यावर तो लोकांची डॉमिनेट करायला लागतो लोकांना. त्याला वाटतं आपल्याला कळला परमार्थ. त्यामुळे त्याला ती जाणीवच कधी होणार नाही की भल्यांचं उत्तम लक्षण काय असतं. कारण त्याला कधी कळूनच येणार नाही की आतमध्ये विवरण करायचंय आपल्याला. हे बोलून काय उपयोग नाही. विवेक विचार धरला पाहिजे आतमध्ये. मनुष्य शुद्धीस सांडावे त्याचे काय खरे मानावे, जिथे विचाराचे नावे शून्याकार. अशा शुद्धीत नसणाऱ्या धुंदीत असलेल्या माणसाच्या, भले तो मोठा वक्त्यांचा वक्ता असू दे, काय उपयोग त्याचा. त्याला आंतरपरीक्षाच करता आली नाही. परीक्षेविणे बांधले दृढ नाणे, त्यांनी परीक्षाच केली नाही, उपयोग काय त्याचा. कारण विचाराचे नावे मोठे शून्य, त्याला विवेकच नाही ना. विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. त्यामुळे परमार्थ असू दे ना तर प्रपंच असू दे, तोपर्यंत विवेक आणि विचार घेणार नाही तोपर्यंत इहलोक परलोक दोघांचं मध्ये पण सार्थक होणार नाही. की माझं काय चुकते, कसं केलं पाहिजे, काय सारे काय सारे, इथे मी काम केलं तर मला बघा, इथे ते सार आसार बाहेर आणि पिंडामध्ये नित्यानित्य विवेक हा पाहिला पाहिजे. आणि ही विचारणा जर आतमध्ये सतत करत राहिला, मी कोण, आपण कोण, हे लक्षण आतमध्ये काय बोलते वासना, काय बोलते कल्पना, ती विचारणा सुरू झाली, विवेक सुरू झाला, विचार सुरू झाले, सतत श्रवण मनन. श्रवणापर्यंत जो नाही थांबला, श्रवण करून इकडं निरूपण द्यायला त्यांनी सुरुवात नाही केली, श्रवण केल्यानंतर तो उतरला आतमध्ये आणि मनन सुरुवात केली, मग निरुध्यास सुरू केली. आणि याच्यात एक आणखीन एक बोध असा की जसं साठवणं आहे की परमार्थ मिळाला तो त्यांनी साठवला पुण्यकाळ, तसंच त्याची वृद्धीकरण पण आहे. काही लोक साठवतात आणि श्रीमंत होतात, आणि काही लोक त्या पैशातून पैसा पण वाढवतात आणि स्वतः पैसा पण बनवायला सुरुवात करतात, स्वतः पण त्यांचा उद्योग सुरू करतात, त्या पैसा कसा कमवायचा याचं ज्ञान घेतात. जसं त्या 38व्या अध्यायामध्ये त्या भास्करांनी घेतला की त्याला स्वतःच ते जेवण कसं बनवायचं ते तर शिकला, मग ते त्यांनी स्वतःच बनवलं तरी अख्ख्या आजूबाजूचे सगळे लोक तृप्त होतात जेव्हा गरज पडेल तेव्हा. तसं आहे हे श्री सद्गुरु चरित्रातलं सांगतोय. तसं की मनन आणि निरुध्यास सुरू झाला, विचारणा सुरू झाली की मग जे आहे संचय ते आणखीन वाढायला लागतं. परमार्थात ना त्या वेलीला आणखीन मग त्याचं झाड बनून धुमारे पडायला लागतात. आणि तो मग परमार्थ जो आहे त्याची खरी संचित अर्थ आहे त्याची वृद्धी होते. त्यामुळे किती वाढवायचं ते आपल्यावर आहे. संचय पण करून ठेवू शकतो आणि त्याची वृद्धी पण करू शकतो, आणखीन ते इन्व्हेस्ट पण करू शकतो, ते आणखीन वाढ पण करू शकतो. ते बीज ठेवून द्यायचं की ते बीज कुठेतरी लावून त्याला वाढवायचं, किती कसा मतितार्थ घ्यायचा कसा घ्यायचा ते आपल्यावर आहे. पण शेवट काय मतितार्थ की जोपर्यंत हे प्रयत्न, हे विवरण, विचार, राजकारण याच्या कंटिन्युअस आतमध्ये आपण सातत्याने राहत नाही तोपर्यंत उपयोग नाही.
नुसता सांगणं मागणीची ही गोष्ट नाही की ऐकलं बोललं इकडे बोललो पास केलं नाही. विचारे सार्थक होणार आणि हा नित्यानित्य विवेक विचार कंटिन्युअस सतत केला पाहिजे. सतत त्या मननात त्या निधिध्यासात त्या याच्यामध्ये राहायला पाहिजे. मग तो उत्तम मग करंटातनं तो उत्तम पुरुष. आणि नॅचरल ही जर गोष्ट केली तर मग ते जनस्वभाव जो निसर्गता आहे आपला त्यातून आपण बाहेर पडू. मग पुढे मग अंतर्देव. थोडक्यात या सगळ्या समासात महत्वाचे शब्द ते म्हणजे विवेक आणि विचार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सातवा. जय जय रघुवीर समर्थ.